नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमाटणे फाटा येथील स्पर्श हॉस्पिटल या ठिकाणी जे महाआरोग्य शिबिर 22 जुलै ते 27 जुलै दरम्यान घेण्यात आलं आणि या ठिकाणचा जो फ्लेक्स आहे तो मावळसह पुणे जिल्ह्यात झळकत आहे की या फ्लेक्सवर खासदार साहेब आहेत, मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके आहेत आणि रवींद्र आप्पा बेगडे यांचा शेजारी लागलेला फोटो काय सांगतोय याकडे मावळ तालुक्याचं लक्ष लागले। अण्णा, काय सांगा, निवडणुकीच्या काळाला रवींद्र आप्पा हे विरोधी बाकावर होते, आज तुमच्याकडे आलेले आहेत तर आणि तुम्ही एकत्रित आलात, त्याबद्दल काय सांगा? ही बघा, आज आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून स्पर्श हॉस्पिटलने या कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे। आरोग्य शिबिर आयोजन करत असताना हा डॉक्टरांचा अधिकार आहे, कुणाचे फोटो घ्यायचे कुणाचे घ्यायचे नाही, कुणाला निमंत्रित करायचं, परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा, त्यांनी देखील प्रोटोकॉल प्रमाणे खासदार साहेबांचा फोटो घेतलाय, लोकप्रतिनिधी माझा फोटो आहे, रवी आप्पांनी त्यांना काही या ठिकाणी मदत करायचं कबूल केलंय किंवा ह्या शिबिराला हातभार लावण्याचं आयोजन त्यांनी जे काही या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यातून त्यांचा फोटो घेतलेला आहे आणि इतरही मान्यवरांचे त्यामध्ये नाव घेत पाहिल्यास बॅनरवरती आहेतच। मला असं वाटतं की आपण कायमच राजकारण डोक्यामध्ये ठेवून या तालुक्याचा विकास होणार नाही। या तालुक्यात सामाजिक सलोखा जर आपल्याला जपायचा असेल तर प्रत्येकाने 2 पाऊल पुढे आलं पाहिजे, प्रत्येकानं राजकीय थोडे बाजूला ठेवले पाहिजे आणि आज जे काही रवी आप्पा किंवा आम्ही सर्व विठ्ठलांना असेल, संतोष भाऊ दाभाडे असेल, आम्ही सगळे मंडळी एकत्रित या एक सामाजिक उपक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आलोय। उद्याच्या काळात जरी हाच दृष्टिकोन तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एकत्रितपणानं ठेवत असतील तर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचं औचित्य समजून आपण सर्वजण एकत्रित आलात तर मी नक्कीच मागे झालं ते सोडून सगळेजण या विचाराचं किंवा घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करू। बरं, आप्पा तुमच्याकडे आले तर त्यांचा काही विचार? माझ्याकडे ते राष्ट्रवादीतून आलेले, ते भारतीय जनता पक्षात आहेत। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि माझ्या नेता आदरणीय अजितदादांचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही दोघे एकत्रित आलो। मग याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा कुणाला काय घ्यायचा घेऊत, परंतु मला एकच माहिती आहे की चांगल्या कार्यक्रमामध्ये मला जिथं बोलवाल तिथं मी जाणार, तो कुठल्या पक्षाचा कुठल्या विचाराचा कधीच पाहणार नाही। तर या ठिकाणी रवी आप्पा बेगडे, आप्पा तुमचा हा फोटो जिल्हाभर फिरतोय, काय सांगाल की मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या खुर्चीला खुर्ची लावून तुम्ही एकत्रित बसलात आणि मावळ तालुक्यामध्ये काही ठिकाणी बहुया उंचवल्या गेलेत, काय सांगाल? नक्कीच आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे नेते आणि त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन एक विकासाच्या दिशेने राजकारण करत असताना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आणि त्यांनी एकत्रितपणे त्या ठिकाणी अनेक गोष्टी करतात, ते लोकांच्या जनहिताची कामं करतात ते। आणि आज डॉक्टर अमित वाघ यांचा मला फोन आला की असा कार्यक्रम घ्यायचा आणि आपल्याकडे योजना चालू झालेली आहे, तर म्हणजे तुम्ही कार्यक्रम घेऊ शकता। हा स्पर्श हॉस्पिटलचा वैयक्तिक निर्णय, त्यांनी कोणाचे फोटो टाकायचे आणि कोणाला एकत्र घ्यायचंय, परंतु आम्ही निष्ठेने काम करणारे संघापासूनचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। तुमच्या वाक्यामध्ये काहीतरी आला तो इकडे आला का तिकडे आला असं काही नाहीये। भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना शेवटच्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीला आपल्याकडनं काय मदत होती का, हा आम्हाला दिलेला घालून संदेश आहे, तो करण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे निवडणुकीच्या वेळी निवडणूक आणि इतर वेळी समाजाच्या हिताच्या दृष्टीने जे काही गोष्टी कराव्या लागतील ते करण्याचा या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्त्यांना धाडा दिलेला आहे, त्या पद्धतीने आम्ही काम करतोय। मागच्या काळात काही घटना घडल्या असतील, निवडणुका झाल्या असतील, निवडणुकीने राजकारण पद्धतीने करायचं, पण आपल्यामुळे कोणाची अडचण झाली नाही पाहिजे, पुढे विकासामध्ये काय अडचण नाही आली पाहिजे, अशा प्रकारच्या भावनेने काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात ह्या जनतेच्या हितासाठी आपण सगळेजण सोबत आहोत आणि जिथं जिथं अडचण आहे, जिथे जिथे आपल्यासारख्याची गरज आहे तिथे आपण 2 पावले पुढे जाऊन त्या ठिकाणी काम करण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता आहे। राजकारणात पदं येतात पदं जातात, परंतु आपण जनतेसाठी कायम अवेलेबल राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या भावनेतून काम करणार मी आहे। त्यामुळं या तुमच्या फोटोबद्दल तुम्हाला विचार नाही झालेली अनेकांकडून की
एकत्रित फोटो आहे. नाही, मला नाही कोणी मिळालं, मला कोणीही विचारलेलं नाही, मला कोणीही विचारलेलं नाही. तुम्हाला विचारलं असेल तर तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या. थँक्यू. तर